नमस्कार. भगवद्गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग मधील श्लोक क्रमांक 16, 17 आणि 18 हे असे श्लोक आहेत जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे सर्वात गूढ आणि सूक्ष्म रहस्य सांगतात. या 3 श्लोकामध्ये श्रीकृष्ण असे स्पष्ट करतात की जसे की श्लोक क्रमांक 16 मध्ये सांगतात, मोठे मोठे बुद्धिमान लोकही कर्म आणि अकर्म यातील फरक समजण्यात कसे गोंधळात पडतात. श्लोक क्रमांक 17 मध्ये कर्म म्हणजे योग्य काम, विकर्म म्हणजे अयोग्य काम आणि अकर्म म्हणजे निष्काम कर्म. या तिन्हींचीही गती समजणे किती कठीण आहे. तर श्लोक क्रमांक 18 मध्ये भगवंत म्हणतात, कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणाराच खरा ज्ञानी आणि योगी कसा असतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कर्मांचा हा सिद्धांत समजून घ्यायचा असेल आणि कर्मबंधनातून मुक्त होऊन यश व शांती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग, श्लोक क्रमांक 16. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्थ, कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो आणि ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. तात्पर्य, कृष्ण भावना भवित कर्म हे पूर्वकालीन प्रमाणित भक्तांचे उदाहरण असून करावयाचे उदाहरण अनुसरून करावयाचे असतात. 15व्या श्लोकात याचा निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये या संबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल. कृष्ण भावना भवित कर्म करण्यासाठी या अध्ययनाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने ती आपल्या पुत्र मनूला सांगितली. मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ती पद्धती पृथ्वीवर चालत आहे. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. अन्यथा बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्ण भावना युक्त कर्मविषयी गोंधळून जातात. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले. प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला उपदेश दिल्याने अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करणारा मनुष्यही निश्चितच कोणत्याही परिस्थितीत गोंधळून जात नाही. असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात. अपूर्ण तथा चुकीच्या तर्कांच्या आधारे कोणताही मनुष्य धर्माची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मदेव, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव, गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय
याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावना भवित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते. श्लोक क्रमांक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहनो कर्मणो गती. अर्थ: कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तात्पर्य: मनुष्य जर भौतिक बंधनातून मुक्त होण्याविषयी गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यांच्यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफळ आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः आणि भगवंत यांच्यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. या संबंधाचे पूर्ण ज्ञान होणारा मनुष्य जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाने निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत आणि त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय. हे सर्व जाणून घेण्यासाठी मनुष्याने कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. अन्यथा अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. श्लोक क्रमांक 18. कर्मण्यकर्म य पश्येद कर्माणि स कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स कर्म कृतः. अर्थ: जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावरच स्थित असतो. तात्पर्य: कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्ण प्रीत्यार्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्माच्या परिणामापासून सुख दुःखे भोगावी लागत नाही. म्हणून श्रीकृष्ण प्रीत्यार्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी साधक भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफळामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. मात्र भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावना भवित कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही कृष्ण प्रीत्यार्थ करीत असल्या कारणाने आपल्या सेवा कार्यामुळे केवळ दिव्य आनंदीतच प्राप्ती करीत असतो. या मार्गाचा अवलंब करणारे भक्त इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो.